नमस्कार, मी सुवर्णा. महामुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज मुंबईमध्ये राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस महासंचालकांच्या कार्यालयामध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आढावा घेण्याकरता बैठक घेतली गेली. दुसरीकडे पुण्यामध्ये मात्र अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलीचा भर मैदानात गळा चिरून तिची हत्या झालेली आहे. या प्रकरणामुळे राज्यातल्या महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. एकीकडे गृहमंत्री बैठक घेत आहेत, दुसरीकडे अशी घटना घडल्याने कायद्याचा धाकच राहिला नाहीये का, असा सवाल मात्र नक्कीच उपस्थित होतोय. या अशा लोकांना जे आहे तर लवकरात लवकर अजून फाशीची सजा झाली पाहिजे. हे मला आत्ताच कळलं. पण त्या संदर्भामध्ये जरूर कडक कारवाई जी आहे दिलीप वळसे पाटील साहेबांना सांगून आम्ही करणार. तुम्ही स्वतः दिलीप वळसे पाटलांशी या संदर्भात बोलणार आहात का गृहमंत्र्यांशी? मी दिलीप वळसे पाटलांशी नक्की बोलणार आणि त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालणार. या असल्या गोष्टी अजिबात ज्या आहेत या राज्यात खपून घेता कामा नये. हे अतिशय गंभीर आहे. आत्ताच आम्ही बैठकीमध्ये असताना या बातम्या पाहिल्या. हे अतिशय गंभीर आहे आणि ह्या पुरोगामी महाराष्ट्रात या देशात अशा पद्धतीनं होणं हे एवढ्या लहान मुलीवर अशा पद्धतीचा अत्याचार हे नेमकं काय आत्ता विषय समोर आला आणि पोलीस याच्यात पूर्णपणानं गांभीर्याने घेतील आणि जे कोण याचे दोषी असतील त्याच्या. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र बंदला ज्यांनी सहभाग नोंदवला त्यांचेही आभार मानण्यात आले. तर सणांचा काळ असल्यानं राज्यात शिथिलतेमध्ये आणखी वाढ करण्यात यावी याविषयी सुद्धा चर्चा करण्यात आल्याचं मंत्री नवाब मलिक म्हणाले. निवडणुकांसाठी दसऱ्यानंतर तयारीला लागू असंही ते म्हणाले. सोबतच आघाडीचा निर्णय हा त्यावेळी स्थानिक पातळीवर घेण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. बंदमध्ये सहभागी झाले त्यांचे नवाब मलिकांनी आभार मानले. त्याचबरोबर वेगवेगळ्या विषयांवरची ही सर्वपक्षीय बैठक होती असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची ही एक वेगळी बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि यामध्ये दसऱ्यानंतर निवडणुकीच्या कामाला आम्ही लागू, स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील, राज्यात आणखी शिथिलता आणावी, निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता आणावी या अनुषंगाने प्रयत्न करतोय असंही ते म्हणाले. आगामी दिवसामध्ये सणचा दिवस येत असताना निश्चित रूपाने जे दुकानदारांवर दुकान उघडा ठेवण्यासाठी मर्यादा आहे ते मर्यादा शिथिल करावी, हॉटेलवाल्यांची मर्यादा शिथिल करावी असा एक निर्णय पक्षाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. सगळ्या निवडणुकीसाठी तयारी करण्याचा पक्षाने निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी आम्ही या दसरा संपल्यानंतर सगळे कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि पूर्ण ताकदीने या सगळे निवडणुका लढायचा असा निर्णय झालेला आहे. मुंबईकरांकरता मुंबई महापालिकेनं रस्ते सुधारण्याचा निर्णय घेतलाय आणि याकरता पालिकेनं तब्बल 2200 कोटींचं टेंडर काढलंय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी पालिकेनं रस्ते दुरुस्तीकडे लक्ष दिलंय. रस्त्यांची डागडुजी आणि खड्डेविरहित रस्त्यांकरता पालिकेनं निविदा जाहीर केलेल्या आहे. म्हाडाच्या लेआउट रस्त्यांकरता 300 कोटी रुपयांचा खर्च तसंच नागरिक क्षेत्रातील रस्त्यांकरता 700 कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेनं 1200 कोटी रुपयांच्या निविदा काढल्या होत्या. मात्र कंत्राटदारानं 30% कमी रकमेनं निविदा भरल्यानं कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे या 1200 कोटींच्या फेरनिविदा काढून वाढीव 1000 कोटींच्या नव्या कामांच्या निविदाही काढण्यात आलेल्या आहेत. मुंबई महापालिकेनं रस्त्यांसाठी काढलेल्या 2200 कोटींच्या टेंडरवर मनसेनं टीका केली आहे. टेंडरमधील अटी शर्थींचे निकष हे 6 ब्लॅकलिस्टेड कंपन्यांच्या बाजूने असून सत्ताधारी मुंबईत रस्ते घोटाळा करत असल्याचा आरोप मनसेच्या संदीप देशपांडे यांनी केला आहे. ते आता जे नवीन टेंडर निघणार आहे त्याच्यामध्ये 10% अबो, 20% अबो अशा पद्धतीने टेंडर भरला जाईल आणि ह्या 6 लोकांच्या ज्या सिस्टर कंपन्या आहेत त्यांनाच हे काम मिळेल. अशा प्रकारचं एक मोठं षडयंत्र या महानगरपालिकेमध्ये प्रशासनाच्या साह्याने शिवसेनेने रचलेलं आहे, जेणेकरून हे जे ब्लॅकलिस्टेड कंत्राटदार आहेत यांना ही कामं मिळावीत
आणि त्यांच्याकडनं येणाऱ्या निवडणुकीमध्ये निधी मिळावा आणि आपलं काम व्हावं अशा प्रकारचं षडयंत्र तर हे चालू नये ना, अशी शंका या सगळ्या घटनांमुळे माझ्यासारख्या माणसाच्या मनात येते. बेस्टनं या वर्षाचा 2236 कोटी 48 लाख रुपये तुटीचा अर्थसंकल्प अंदाज बेस्ट समितीनं सादर केलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये उपक्रमात तोट्यात आणखी भर पडलेली आहे. बेस्टसाठी शिवसेनेकडे कुठलंही नियोजनबद्ध असं धोरण नाही, त्यामुळे यंदा सादर केलेल्या अर्थसंकल्पात बेस्टचं आर्थिक कंबरड पूर्णपणे मोडून गेलाय. उपक्रमाला खड्ड्यात घालण्याचा पराक्रम सत्ताधारी शिवसेनेनं केला असल्याची टीका भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त महामुंबई न्यूज 18 लोकमतवर. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महामुंबईमध्ये मुंबईशी संबंधित सगळ्या घडामोडी बघतोय आपण. कल्याण तहसील कार्यालयासमोर आसूड आंदोलन आज करण्यात आलं. भटके विमुक्त जाती जमातीच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेलं प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेण्याच्या मागणीकरता भाजप भटक्या विमुक्त आघाडीतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये भटक्या विमुक्त जमातीचे नागरिक पारंपरिक वेशभूषा करत सहभागी झाले. यावेळी पोतराजकडून आसूड ओढत सरकारचा निषेध करण्यात आला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं सरकार जगत आहे, मात्र त्यांचे विचार आत्मसात करत नाही. तसंच राज्य सरकारनं भटक्या विमुक्त जाती जमातींकरता असलेलं आरक्षण सुरू ठेवावं अशी मागणी यावेळी आमदार गायकवाड यांनी केली. डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने हे सरकार जगत आहे, बाबासाहेबांच्या नावाने हे केलेले आहे, पण बाबासाहेबांचे विचार यांच्याकडे कुठेच नाही आहेत. बाबासाहेबांच्या विचारांवरती चालणारे जर सरकार असते तर असं आरक्षण रद्द केलं नसतं. म्हणून या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि भटक्या विमुक्त जमातीला न्याय मिळाला पाहिजे. त्यांचं जे आरक्षण रद्द केलेलं आहे ते आरक्षण रद्द न करता त्यांना पुन्हा न्याय द्यावं हे आमचा प्रयत्न आहे. आता बघणार आहोत झेप्पे आणि न्यूज 18 प्रस्तुत क्रिप्टो की समजमध्ये आज काय नवीन आहे. पाहुयात माझी सहकारी प्राची साळुंखे हिच्याकडून अधिक माहिती. ZP and News 18 Network present क्रिप्टो की समझ. नमस्कार, मी प्राची साळुंखे. क्रिप्टो की समझ मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत जगभरातील क्रिप्टो करन्सीच्या वाढत्या एक्सेप्टन्स बद्दल. AAAचा अहवाल सांगतो की जगभरात आता 300 मिलियनहून अधिक क्रिप्टो युजर्स आहेत आणि संपूर्ण विश्वातील 18,000 व्यापारी पेमेंटसाठी क्रिप्टोचा वापर करतात. क्रिप्टो करन्सी अडॉप्शनमध्ये 154 देशांमध्ये भारत हा 11व्या स्थानी आहे. भारतात क्रिप्टोचं व्हॉल्यूम दरवर्षी वाढताना पाहायला मिळत आहे. तरुण वर्ग क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करतोय. इतकंच काय तर टियर 2, टियर 3 शहरांचे टेक्स सेवी नागरिकही यामध्ये गुंतवणूक करतायत. क्रिप्टोमध्ये गुंतवणूक आणि सेव्हिंग करणाऱ्यांची संख्या वाढते. तर भारतात क्रिप्टो गुंतवणूकदारांची संख्या एप्रिल 2020 मध्ये 923 मिलियन इतकी होती, तर मे 2021 मध्ये 6.6 बिलियन इतकी झाली आहे. ज्या देशांमध्ये क्रिप्टो प्रसिद्ध आहे अशा देशात किती टक्के लोकसंख्या याचा वापर करते त्यावर एक नजर टाकूयात. नायजेरियामध्ये 32%, व्हिएतनाममध्ये 21%, फिलिपिन्समध्ये 20%, तुर्कीमध्ये 16%, पेरू देशात 16% लोक याचा वापर करतायत. स्वित्झर्लंडमध्ये 11%, भारतात 9% आणि चीनमध्ये 7% लोक याचा वापर करतायत. US मध्ये 6%, जर्मनीत 5% आणि जपानमध्ये 4% लोक याचा वापर करतात. AAAचा डेटा सांगतो की क्रिप्टो करन्सीचा वापर प्रत्येक सेगमेंटमध्ये वाढतोय. रिटेल सेगमेंट, ई कॉमर्स साइट्सवर क्रिप्टोच्या माध्यमातून व्यवहारांची संख्या प्रत्येक वर्षी 12.5% वाढते. क्रिप्टो करन्सी एक्सेप्ट केल्यास लक्झरी ब्रँडला बनावट आणि ग्रे मार्केटच्या रिस्क पासून वाचवतो. डिजिटल रेमिटन्स आणि क्रॉस बॉर्डर ट्रान्सफर 2020 मध्ये जवळपास $55.96 बिलियन पर्यंत पोहोचलाय. गेमिंग 2020 मध्ये 41.9 मिलियनहून अधिक गेमर्स जवळ क्रिप्टो करन्सी होती आणि क्रिप्टो गेमिंग इंडस्ट्रीचं एस्टिमेटेड मार्केट रेव्हेन्यू 2020 मध्ये $321 मिलियन होतं. ज्या वेगाने क्रिप्टोची मागणी वाढते त्याला पाहता एका अहवालानुसार भारतात क्रिप्टो टेक इंडस्ट्री 2030 पर्यंत $241 मिलियन पर्यंत पोहोचेल. ZP and News 18 Network present
क्रिप्टो की समझ। आणि आता वेळ झाली न्यूज 18 लोकमतच्या आजच्या सवालच्या निकालाची। आम्ही कू ॲपवर तुम्हाला भारतात 2 ते 18 वर्ष वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला विलंब झाला असं वाटतं का असा प्रश्न विचारला होता, ज्यात 57% लोकांनी हो असं उत्तर दिलंय, उशीर झालाय असं म्हटलंय, तर 43% प्रेक्षकांनी नाही असं उत्तर दिलंय। लसीकरण